नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आगामी 2024 म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, तुम्ही कुठल्या अकॅडमीला जाता, तुम्ही अकॅडमीला गेल्यानंतर तुम्हाला काय म्हणतात की बाबा आमच्या अकॅडमीत प्रवेश घ्या, आम्ही 100% लावून देऊ तुम्हाला। सर आम्हाला पुस्तकाची लिस्ट सांगा म्हटलं तर नाही अगोदर प्रवेश घ्या। अरे थांबा मित्रांनो, आपलं तसं नाही। लोकराज्य अकॅडमीमध्ये कधीही या, तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल माहिती मिळवून घेऊन जाऊ शकता। असं कंपल्सरी नाही की बाबा अकॅडमीच लावा, कारण आम्ही विद्यार्थ्यांना एक चांगली दिशा देण्यासाठी आणि पैसे कमी कमवण्यात ना नफा ना तोटा या तत्वावर अकॅडमी चालवत असतो। तुम्ही नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका। चला मित्रांनो, संपूर्ण माहिती बघायची आहे आपल्याला। तर ग्राउंडच्या बाबतीतले सगळे सिक्रेट सुद्धा बघायचे आपल्याला। मुलांसाठी काय ग्राउंड असतं बघा, 1600 मीटरला 20 गुण असतात, ज्यासाठी टायमिंग असतो 5 मिनिट 10 सेकंद आउट ऑफ मार्क। गोळाफेकला 15 गुण असतात, ज्यासाठी गोळाफेकाचा अंतर असतो 8.50 म्हणजेच 8 मीटर 50 सेंटीमीटर 8 मीटर 50 सेंटीमीटर। आणि तसेच विद्यार्थी मित्रांनो, गोळा असतो 7.25 किलोचा केजी, ओके 7.25 केजीचा असतो। 100 मीटर धावणे म्हणजेच 15 गुणाला असतं, त्यासाठी वेळ असतो 11.50 सेकंदामध्ये ते 100 मीटर पूर्ण करायचं असतं। तसेच महिला मुली सक्सेस होण्याचा पॉईंट जास्त आहे मित्रांनो, नीट बघा। 800 मीटर धावणे 2:50 मध्ये यायचं असतं, आउट ऑफ मार्क मिळतात 20। गोळाफेक 4 केजीचा गोळा असतो, 6 मीटर फेकायचा असतो आणि त्याच्यासाठी मार्क असतात 15। 100 मीटर धावणे 14 सेकंदात यायचं असतं आणि 14 सेकंदामध्ये तुम्हाला 100 मीटर पूर्ण करायचं असतं आणि त्याला गुण असतात 15। ठीक आहे, चला मित्रांनो पुढे बघू। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ओपन कास्टमध्ये असाल, तुम्हाला ही 165 सेंटीमीटर उंची लागते। तुम्ही कास्टमध्ये असताल, मुलगा कास्टमध्ये असाल, त्यांना सुद्धा 165 सेंटीमीटर उंची लागते। महिला उमेदवारासाठी सर्व उमेदवारासाठी 155 सेंटीमीटर उंची लागतेच आणि पाहिजेच। आणि दुसरा मुद्दा, जे महिला एस टी कॅटेगरी किंवा स्पोर्टमधून आहेत त्यांना जर विचारात घेतलं, एस टी कॅटेगरी व स्पोर्टसाठी 150 सेंटीमीटर उंची आवश्यक असते। आता मराठी व्याकरणासाठी कोणते बुक वापरावे हा जो काही तुमचा प्रश्न असतो, मराठी व्याकरण या घटकासाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरायचं आहे। अंकगणितासाठी तुम्हाला 2 मेन्शन करतो, एक म्हणजे नितीन महाले सर व पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक वापरायचं आहे। बुद्धिमत्ता घटकासाठी अनिल अंकलगी व नितीन महाले सरांचं पुस्तक वापरायचं आहे। सामान्य ज्ञान ज्यांना अवघड जातं त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण 3-4 पुस्तकं सांगतो, नोबेल प्रकाशन, ठोकळा, लक्षवेध, विद्याभारती प्रकाशन, GSGK। आणि मागील प्रश्नपत्रिकेचा आपल्याला आढावा घ्यावा लागतो, आपल्याला त्याचा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं असतं। ठीक आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे काय आहे बघा, तर आपली लोकराज्य अकॅडमी भोसरी या ठिकाणी आहे। कुठे? भोसरी। संपर्क क्रमांक तुम्हाला इथे सुद्धा देतो मी, 9665484048। पोलीस भरतीबद्दल कसलीही समस्या असेल आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये राहत असाल, व्हिज्युअल येऊन भेटू शकता। तुम्ही कोणत्याही अकॅडमीत प्रवेश असेल तरीही भेटू शकता, टेस्ट देऊ शकता, डेमो फ्रीवाले डेमो आपले अटेंड करू शकता। ठीक आहे मित्रांनो, रोजचे क्लास व नोट्स PDF स्वरूपात आपल्याकडे भेटतात। पूर्णपणे अभ्यासिका उपलब्ध आहे आपल्याला। आठवड्याला टेस्ट विश्लेषण व टेस्ट घेतली जाते। तज्ज्ञ शिक्षक वृंद आहेत। ग्राउंड डेमो वेळोवेळी मार्क काढता येणार आहे, म्हणजे ग्राउंडचे डेमो वेळोवेळी तुम्हाला द्यायचे आणि मार्क काढायचे आहेत। सुधारित अभ्यासक्रम व नोट्स उपलब्ध आहे। टायमाचं मॅनेजमेंट कसं करावं याबद्दल माहितीपूर्ण व वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं। शिकवण्यासाठी काय स्टाफ आहे आपल्याकडे बघा, तर आपल्याकडे शिकवण्यासाठी स्टाफ आहे स्वप्नील वैराळ सर, जे की माजी पुणे पोलीस आहेत, सध्या डिफेन्समध्ये कार्यरत आहेत। मित्रांनो, सध्या ते डिफेन्समध्ये कार्यरत असताना सुद्धा 1 मिनिट सुद्धा वेळ वाया न घालवता आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतात।
स्वतः जातीने हजर राहतात. इतर अकॅडमीच्या बाबतीत तसं नाही आहे. अकॅडमीवर वेगळाच फोटो असतो पोलिसाचा आणि ते वेगळेच लोक शिकवायला असतात. असं न करता उरलेल्या वेळामध्ये पुण्यामध्ये जॉब असल्यामुळे ते वेळ देऊन आपल्या अकॅडमीला मार्गदर्शन करतात. त्यानंतर अमोल ढोरे सर जे की PSI मेन्सला 2 वेळेस होते आणि त्यांच्याकडे इतिहास व बुद्धिमत्ता अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये बुद्धिमत्ता घटकाला कोणीही आत्तापर्यंत चॅलेंज केलेलं नाही असे अमोल सर आपल्याला शिकवायला मार्गदर्शन करायला आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः अंकगणित विषय तुम्हाला फक्त गुगलला सर्च मारायचे पुंडे सर. त्याच्या पलीकडे जाऊन म्हटलं तर आपले 3 चॅनल आहेत. चॅनलला सुद्धा तुम्ही जाऊन येऊ शकता. ग्रो अकॅडमी या नावाने चॅनल आहे ज्याचे सबस्क्रायबर आहेत 100K. आपलं लोकराज्य अकॅडमीचं चॅनल आहे ज्याचे सबस्क्राईबर आहेत 13K. आपलं HP अकॅडमीचं चॅनल आहे ज्याचे सबस्क्रायबर आहेत 45K, जे की फक्त पोलीस भरतीचं मार्गदर्शन करतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपलं झेप नावाचं चॅनल आहे ज्याचे सबस्क्रायबर आहेत 8K. इंस्टाग्रामला 6K फॉलोअर्स. म्हणजे एवढा आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा परिवार आहे मित्रांनो, जवळपास 2 लाखाच्या आसपास. माझी ओळख करून देताना मी अशा पद्धतीने तुम्हाला ओळख करून देत आहे. मित्रांनो, योगेश गावशेते सरांकडे GK मध्ये तज्ज्ञ असणारे, बारीक सारीक सगळ्या गोष्टी शिकवणारे, पंचायत राज, विज्ञान आणि भूगोलाचा परिपूर्ण अभ्यास असणारे योगेश गावशेते सर तुम्हाला मार्गदर्शन करायला असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही येत्या वेळेस काय करायचे, वेळ काढून यायचे, डेमो अटेंड करायचे, नंतरच ॲडमिशन घ्यायचे. तुम्हाला आपल्या वेब ह्याला सुद्धा जाता येतं. आपल्या लोकराज्य अकॅडमीच्या चॅनलवर सुद्धा जाऊ शकता. आमचे मोबाईल क्रमांक आहेत. हा माझा स्वतःचा आहे मित्रांनो. तुम्ही स्वतः या सरांना, जे की मेन्स दिलेले, आत्तापर्यंत PSIच्या 2 मेन्स दिलेले सर तुम्हाला इथे मार्गदर्शन करू शकतात. 3ऱ्या नंबरचा स्वतः पोलीस घडवले होते, म्हणजे स्वतः पोलीस घडलेले आहेत. 2017च्या लिस्टमध्ये काढून बघा, स्वप्नील वैराळ त्यांच्या कास्टमध्ये 3ऱ्या नंबरवर नाव दिसून येईल. आता सध्या डिफेन्समध्ये कसलाही प्रॉब्लेम असू द्या, डाएटपासून हाईटपासून कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, वेळेचं कुठलं मॅनेजमेंट होत नसेल, नक्की सरांना विचारा, स्वप्नील वैराळ सरांना. अशा पद्धतीने आपली रूपरेषा आहे मित्रांनो. तुम्हाला ऑफलाईन क्लाससाठी हजर व्हायचं आहे भोसरी या ठिकाणी, आपले आळंदी रोडला टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर लोकराज्य अकॅडमीचं होर्डिंग दिसेल. तिथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन मिळवायचे. नाही तुम्हाला जर लोकेशन वगैरे हवा असेल तर हा माझा संपर्क क्रमांक आहे. वेळ न वाया घालवता तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि आपलं उज्ज्वल भवितव्य घे भरारी वर्दीसाठी जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक, सबस्क्राईब, गरजवंताला नक्की शेअर करा. जय हिंद.